बाबा ॲक्च्युली काय बनवत आहेत? अरे बापरे, कोंबडीला रेवड अशी डिझाईनची. अरे बापरे, जबरदस्त काम. अशी डिझाईनची रेवड भरली. काय ना बाबा तुमचं? मारुती वाईकर. असं आहे का? तुमच्यासारखे कलाकार फार कमी शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे आता. कमी काय तुम्ही आता यूट्यूबला जाणार बरं का, टी व्हीला दिसणार डायरेक्ट. हे तुमचं आहे? मागचं तुमचं आहे? नाही, असं आहे का? ही कानडी लोक. असं आहे का? मग आता हे काय बनवतात तुम्ही? ही घोंगडीला रेवड रेवड भरली तर मजबूती राहते. असं आहे का? जबरदस्त. पूर्ण विक्री आलेलं आहे आणि महत्वाचं आहे ते, माहिती आहे का सर्व? तुम्ही बघू शकता इथं मसाजचं दिसते, बहुतेक हे फ्रीमध्ये असेल. मसाज आहे ना भैया? मसाजचं आहे? मसाज काशी थाळीची मसाज. आणि तेल कोणतं असतं? रेग्युलर असतं का आपलं? वेगळं दिले काहीतरी. म्हणजे पायाला काय व्हायला बाळा असं? काय म्हणजे काय आपले स्नायू मोकळे होते, उष्णता निघून जाते, शिरत निघून जाते शरीरात. दारू वगैरे पित असताना गाठ आहे ना का दारू प्यायची? मी आत्ता आलो आळंदीमध्ये आणि हे दिसतात तुम्हाला बाबा, वारकरी बाबा. कोण आले तुम्ही? कोण आले? आंबेजोगाई तुम्हाला माहिती आहे का? आंबेजोगाई आहे जवळजवळ बीड जवळ आहे. तिथून ते बाबा आलेले आहेत. किती दिवसापूर्वी आले तुम्ही? 15 तारखेपासून आलेले. नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. तर मित्रांनो, मी आज आलो आहे आळंदीमध्ये. तुम्हाला माहिती आहे ना, आळंदीत सध्या कार्तिकी एकादशी येणार आहे लवकरच. तर इथं बरीचशी गर्दी झालेली आहे, विक्रेत्या लोकांची गर्दी झालेली आहे. तर आपण बघणार आहोत काय काय विक्रीला आलेलं आहे आणि थोडं घाटावर बी आपण फिरणार आहोत की घाटावर काय काय वस्तू घाटावर किती गर्दी आहे आणि वारकरी किती आलेले आहेत, किंवा घाटावर कसं संध्याकाळचं म्हणजे परिस्थिती कशी असते आणि यावेळी प्रशासनाने काय काय तिथं नियोजन केलेलं आहे. तर आपण पूर्ण बघणार आहोत. कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीतलं पूर्ण बाजारपेठ बघणार आहोत. त्यानंतर आपण जवळजवळ इथलं परिस्थिती बघणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहू. आणि तुम्हाला सर्वप्रथम एक काम करायचं आहे, माझ्या चॅनल कोण नवीन असा चॅनल सबस्क्राईब करूया, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला तर मित्रांनो, फिरू आज आळंदीमध्ये. तारीख काय बनी बाबा? 25 तारीख आहे का? 24. कॅमेरा मोबाईल
ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझं ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझं ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझं ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझं ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली मी 10 वेळा म्हणतो कधी कधी इतकं रडवेल महाराज अंगाला शारीर काय वैराग्य होता महाराज लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्या घरी मधुकरी मागत होती आणि त्यांची पत्नी रडत होती विठ्ठल आणि त्याच परंपरेतले आमचे हरिभक्तपर्यंत संकेत महाराज वाघमारे तो हा फळ चालवता मोठे बाबा इतरत्र गाड्या पार्क करू नयेत आपल्या गाड्या पार्किंगमध्येच पार्क कराव्यात बंदोबस्तातील सर्व अंमलदार यांनी आपल्या पॉईंटच्या आजूबाजूला कोणतेही हातगाडी लागणार नाही यांची दक्षता घ्या. खतरनाक डायरेक्ट अरे ते आता फोर गेम शूट चालू का महाराज आले आता ते त्यांची शूटिंग घेऊन
जबरदस्त आहे का नाही. क्लॅरिटी आहेस का नाही क्वालिटी वगैरे. चंद्रकला माऊली लहाने यांच्याकडून रहाणे यांच्याकडून अन्नदानासाठी 50 रुपयाचे धन्यवाद. चला चला चला. अच्छा फ्रीमध्ये का? फ्रीमध्ये मसाज. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं मसाजचं दिसते, बहुतेक हे फ्रीमध्ये असेल. मसाज आहे ना भैया? मसाजचं आहे. मसाज काशी थाळीची मसाज. आणि तेल कोणतं असतं? रेग्युलर असतं का आपलं? वेगळं दिलं काहीतरी. म्हणजे पायाला काय व्हायला बाळा असं? काय म्हणजे काय आपले स्नायू मोकळे होते. उष्णता निघून जाते शरीरात, निघून जाते शरीरात. दारू वगैरे पित असताना गाठ आहे ना का दारू प्यायची? वात वगैरे कमी होते. नाही 2-3 नाही उठत बोलव अर्धा तास. दादा किती मोठा आहे सांगू का तुला? इतका मोठा आहेस ना, किती मोठा आहे तरी विचार कर. हृदय गंगा जल हृदय करा. ते जल हेच खतरनाक.
यांच्याकडून घेतलं, मागच्या वेळी यांच्याकडून घेतलं होतं ना आपण? दिले फाडो राहते त्याच्यापेक्षा लेवल क्रॉस होत नाही नाही, मागच्या वर्षी यांच्याकडून घेतलं होतं ना आपण? हा एकच घेतलं. मागच्या वर्षी 1700 त्याशिवाय पर्याय नव्हता जयपूरमध्ये आपले किती बी टाकले त्यात घुसलं की तेवढंच बरं वाटायचं. ओरिजिनल लोकर आहे, तयार करतात नाही का तिकडे. ओरिजिनल आहे. या इकडे बंडी या. बंडी थंडी तर अजिबात लागणार आहे ना? खतरनाक आहे, खतरनाक. रिपेअर कर फाटला इथं. पूर्ण पूर्ण माल उतरलेला आहे बरं का इकडं. हा माल उतरला आहे. उद्या परवा जेव्हा हे होईल ना, यात्रा चालू होईल ना, तेव्हा बाबा ॲक्च्युली काय बनवत आहेत? अरे बापरे, कोंबडीला रेवड असे डिझाईनची. अरे बापरे, जबरदस्त काम. असे डिझाईनची रेवड भरली. काय नाही बाबा तुमचं? मारुती वाईकर. असं आहे का? तुमच्यासारखे कलाकार फार कमी शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे आता. कमी काय? तुम्ही आता यूट्यूबला जाणार बरं का, टी व्हीला दिसणार डायरेक्ट. हे तुमचं आहे? मागचं मागचं तुमचं आहे? नाही, असं आहे का? ही कानडी लोक. असं आहे का? मग आता हे काय बनवतात तुम्ही? ही घोंगडीला रेवड रेवड. रेवड भरली तर मजबूती राहते. असं आहे का? जबरदस्त. पूर्ण विक्री आलेलं आहे आणि महत्वाचं आहे ते माहिती आहे का सर्व? हातबीत लावायचं का नाही पुढे काही लगेच घेतो. घ्यायचं असेल घ्या, हे कामाचं नसतं बरं का, त्याचं हे निघतं ते अंक असतं. त्यांना विचारून घ्या. असं काय दोहा वगैरे लागत असेल. बॉडी बनवतो बाहेरची त्यांचा लोक राहिलंच मंदिराची सुट्टी नाही तर डायरेक्ट साई लाईटिंग डेकोरेशन असा रोडेज करायची. शिर्डीचं आहे रे बोल. तर मित्रांनो, मी आत्ता आलो आळंदीमध्ये आणि हे दिसतात तुम्हाला बाबा, वारकरी बाबा. कोण आले तुम्ही? कोण आले? आंबेजोगाई. आंबेजोगाई तुम्हाला माहिती आहे का? आंबेजोगाई आहे जवळजवळ बीड जवळ आहे. तिथून ते बाबा आलेले आहेत. किती दिवसापूर्वी आले? 15 तारखेपासून आलेले. तर बघा माऊलीवर श्रद्धा किती आहे. ते कार्तिकी एकादशी ना, कार्तिकी एकादशी येणार आहे, तर त्यासाठी ते बाबा आलेले आहेत 15 तारखेपासून. ही खरं त्यांची श्रद्धा आहे. तर ते रात्री रस्त्यावर इथं भेटेल, म्हणजे रस्त्यावर नाही पण आपण म्हणू शकतो ते सणाचं वाटतं ना रात्री कुठं झोपायचं. ते हे तुम्हाला दिसतंय का बॅक साईडला आपला ओटा वगैरे राहिले ना, तिथं ते झोपून घेतात. कारण भक्तिभाव त्यालाच म्हणतात. कोणतीही स्वार्थाशिवाय सेवा करणं त्यांचा हा उद्देश असतो. किती वय बाबा तुमचं? 15 तारखेपासून आले तुम्ही. आज जवळजवळ किती आहे बघा, किती 24 तारीख. आज 24 तारीख आहे. 9 दिवस झाले. कशाला आलते तुम्ही? बसने आलते का? आंबेजोगाई.
कथा कीर्तन आजही माऊली महावैष्णव जनोपराय समाधी अवस्थेमध्ये काय करतात ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी आणि खरोई श्री हरी अखंड त्या ठिकाणी परमात्म्याचं नामचिंतन करतायत महाराज आजही त्या ठिकाणी बरेच जण असं संशोधन सुद्धा या ठिकाणी टाकून जाईल आपल्याला.